तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कुणबी नोंदी कशा शोधायच्या. हो, तुमच्या फोनमधून तुमच्या जुन्या कुणबी नोंदी कशा शोधायच्या हे आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचे, तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करायचे. क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथं सर्च करायचे परभणी, जे काही जिल्हा असेल ना तुमचा, त्या जिल्ह्याचं नाव टाकायचे. जे जिल्ह्यात तुम्ही राहता, परभणी. मी माझं टाकतो pervani.gov.government.in असं तुम्हाला टाकून घ्यायचे. टाकल्याच्या नंतर त्यावर क्लिक करायचे आणि क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्ही या साईटला ओपन करा. एक नंबरला तुम्हाला साईट येईल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस बघायला मिळेल तुम्हाला. हे झाल्याच्या नंतर तुम्हाला थोडं झूम करून घ्या आणि इकडं उजव्या साईडला एक सर्च ऑप्शन आहे. त्या सर्च मध्ये तुम्हाला काय सर्च करायचे, तुम्हाला इथे टाकायचे कुणबी, KUNBI, किंवा मराठीमधून बी टाकू शकता तुम्ही कुणबी. त्याला सर्च करा. ठीक आहे, सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर असा इंटरफेस येईल. त्यानंतर तुम्हाला काय इथं हो का तुमच्या समोर बघायला भेटते इथं कुणबी जातीच्या नोंदी. त्यानंतर तुम्हाला करायचे यावर क्लिक. ठीक आहे, तुमच्या समोर नंतर असा इंटरफेस येईल. त्यानंतर इथं काय आलं बघा, परभणी जिल्हा कुणबी मराठा जातीच्या मोडी अभिलेख नोंदी. आणि इथं आले तालुक्यांची नाव, गावाचे नाव, तालुक्याचे नाव, गावाचे नाव. तर अशा प्रकारे इथं तुमच्या तालुक्याचे नाव आणि तुमच्या गावाचं नाव इथं बघायला भेटते. तर मग त्यानंतर काय करायचे, आता तुमचं जे काही गाव आहे त्यावर क्लिक करायचे तुम्हाला. आता मी इथं करतोय, पण काही गावाचे नाव यात नाहीत. तुम्हाला काय करायचं माहिती का, जे तुमच्या जवळपासचे गाव आहेत त्याचा डाटा बघायचा आहे. म्हणजे आधीचे खूप कमी लोक होते ना तर त्यामुळं त्या लोकांचे तुम्हाला बघायचे. म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला तुमचे कुणबी नोंदी बघायला भेटतील. आता इथं काय ओपन झालंय, समजा ह्या जुन्या नाव पण ओळखू येत नाहीत, तर त्यांनी थोडेफार हे करून एडिट करून टाकलेत खाली. तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या कुणबी नोंदी सापडता येतील. मित्रांनो, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.